विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग डिग्री सेकंड इयर मध्ये शिकत असाल तर आपल्याला एक चॅप्टर आहे वेक्टर इंटिग्रेशन M3 मध्ये. या वेक्टर इंटिग्रेशन मध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्टोक्स थेरम. 3 थेरम आहेत: ग्रीन्स थेरम, स्टोक्स थेरम, गॉस डायव्हर्जन्स थेरम. आपण या व्हिडिओमध्ये स्टोक्स थेरम बद्दल आयडिया पाहूया. स्टोक्स थेरम म्हटलं की दोन साइड कंपल्सरी असतात, LHS RHS. स्टोक्स थेरमची आयडिया अशी, एका बाजूला डबल इंटिग्रेशन आणि सेकंड साइडला सिंगल इंटिग्रेशन. डबल सिंगल नोन ॲज स्टोक्स थेरम. आता डबल इंटिग्रेशन केल्यानंतर आयडिया अशी, डबल इंटिग्रेशनला बॉटमला S लिहितात आणि इथं DS लिहितात कंपल्सरी. डबल इंटिग्रेशन S, DS आणि n कॅप या 3 गोष्टी कंपल्सरी लिहितात. डबल इंटिग्रेशन S, DS, n कॅप आणि हा डेल क्रॉस FR आणि दोघांचा डॉट प्रोडक्ट. या दोघांची व्हॅल्यू काढा. डॉट प्रोडक्ट ही झाली लेफ्ट हँड साइड. आता राईट हँड साइड FR डॉट DR बार. कंपल्सरी सिंगल इंटिग्रेशन असेल तर FR डॉट DR बार अलॉंग द कर्व C असा लिहितात. हा फॉर्म्युला आहे स्टोक्स थेरम. सॉल्व करण्याची मेथड अशी, नंबर 1 स्टेप, राइट डाउन फॉर्म्युला फॉर स्टोक्स थेरम LHS इज इक्वल टू RHS. सेकंड स्टेप, फाइंड डेल क्रॉस FR. आपल्याला एक्झाम्पल मध्ये FR दिलेला असतो, F1 F2 F3 म्हणजे I बार चा कोएफिशिएंट F1, J बार F2, K बार F3. अशा पद्धतीने डेल क्रॉस FR काढतात. डेल क्रॉस FR आणि n कॅप अशा दोन व्हॅल्यूज काढायच्या. n कॅप डेल क्रॉस FR दोघांचा प्रोडक्ट n कॅप डॉट डेल क्रॉस FR म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली. ओके. थर्ड स्टेप, सिलेक्ट व्हॅल्यू ऑफ DS म्हणजे DS ची व्हॅल्यू. किती वेळा इंटिग्रेशन? 2 वेळा. म्हणून 2 व्हेरिएबल dx dy, dy dz किंवा dx dz आणि dr dz. चौथा पॉइंट आहे फाइंड लिमिट्स. लिमिट्स काढतात. आणि 5वा पॉइंट आहे, 5 नंबर पॉइंट आहे, पुट ऑल व्हॅल्यूज इन LHS लेफ्ट हँड साइड मध्ये अँड इंटिग्रेट, वी गेट फायनल आन्सर्स. ओके.